अरे हे ट्रू और ट्रॅप काय आहे रे? अरे त्यावर आपल्याला मतदाराची माहिती मिळते. हो, मी पण कालच बघितलं आणि ह्यावेळी तर आपलं पहिल्यांदाच मतदान आहे. ए, तुम्हाला कुणाला माहिती आहे का रे मतदान कसं करायचं असतं? अरे मला माहिती आहे ना. पहिला नगरपालिकेत जायचं, तिथून डावीकडे वळायचं आणि तिथे एक बूथ. अरे काय चाललंय तुमचं? जरा गप्प बसा ना. तू पण पहिल्यांदाच मतदान करतायस, माहित आहे ना तुला? अगं बाबा आहेत ना घरी? हो आहेत ना. आपल्याला मतदान वाया नाहीये जाऊ द्यायचं आणि यावेळी तर 3 मतं द्यायची आहेत. अरे पण मतदान कसे करायचे? मी सांगतो ना तुम्हाला. हे बघा, हे नगरपालिकेचं मतदान आहे. याकरिता तुम्हाला 3 मतं द्यायची आहेत. पण 3 मतं कशासाठी? अरे तुमच्या सोयीसाठी प्रभाग केलेले आहेत. प्रत्येक प्रभागात 2 मतं द्यायची आहेत. आणि तिसरं हे थेट नगराध्यक्ष पदासाठी द्यायचं आहे. पण नगराध्यक्ष पदाची निवड तर नगरसेवकांमधून होते ना? नाही, आता तसं नाही. नगराध्यक्ष पद यावेळेला थेट जनतेतून निवडून द्यायचं आहे. ते बरोबर आहे, पण मला एकाही उमेदवाराला मत द्यायचं नसेल तर? अरे निवडणूक आयोगाने नोटा हे बटन तयार केलेलं आहे. नोटा म्हणजे नन ऑफ द अबव, म्हणजेच यापैकी कोणीही नाही. आणखीन एक 3 रंगाची बटणं आहेत. पहिलं गुलाबी रंगाचं बटन नगराध्यक्ष पदासाठी, प्रभाग अ साठी पांढऱ्या रंगाचं एका नगरसेवकासाठी, प्रभाग ब फिकट निळ्या रंगाचं आणखीन एका नगरसेवकासाठी. आलं ना लक्षात? हो काका. 3 मतं देऊन लोकशाही बळकट करूया आणि मतदानाचा अधिकार पूर्ण करूया.